नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 डिसेंबर 2025 आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. आणि अंदाज देत देत मी हे व्हिडिओ तुम्हाला हरभरा दाखवणार आहे. तर ते हरभऱ्याचं पीक देखील बघा आणि अंदाज देखील पाहू शकता. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे 15 तारखेपासून तर 30 डिसेंबर पर्यंत राज्यात अशी तीव्र थंडी वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. निपाडचा देखील पारा घसरणार आहे, परभणी जिल्ह्याचा देखील पारा घसरणार आहे. त्याच्यानंतर मुंबईला देखील थंडी जाणवणार आहे, म्हणजे पुण्याला तर खूप जाणवणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे थंडी जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही हरभऱ्याला पाणी देऊ शकता, गव्हाला पाणी देऊ शकता. गव्हाला देखील चांगल्या कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या करा, हरभऱ्याला बुरशीनाशकाच्या फवारण्या करा, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात तरी सध्या पाऊस नाही. सांगायचं झालं तर 30 डिसेंबर पर्यंत देशात सगळीकडे तीव्र थंडीची रात राहणार आहे. म्हणजे संपूर्ण राज्य देशभर थंडी 30 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये देखील थंडी चांगलीच असणार आहे. म्हणून यावर्षी हरभऱ्याचं पीक चांगलं येणार आहे, गव्हाचं पीक चांगलं येणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पण राज्यात मात्र सध्या तरी कोणत्याच विभागामध्ये पाऊस काय येणार नाही, फक्त थंडी वाढणार आहे. आणखीन काय होणार आहे, 18च्या नंतर उत्तरेकडून परत वारे सुटणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातला थंडीचा पारा काही ठिकाणी 8 अंश, कुठं 9 अंश, कुठं 6 अंश मध्ये निपाडकडे 6 वर येईल, काही ठिकाणी 7 वर जाईल, कुठं 8 वर जाईल. परभणी जिल्हा देखील एकदा 6-7 वर येईल. पुणे जिल्ह्यातील देखील पारा घसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तर राज्यात पावसाचं वातावरण आहे, तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. अचानक ज्यावेळेस वातावरणात बदल आहे त्यावेळेस तुम्हाला लगेच पावसाचा मेसेज दिला जाईल. पण सध्या तर राज्यात पाऊस येणार नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही.